का मतदानासाठी कागद आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी जी समरसिंह राजे गाडगे यांची आहे यांच्यामध्ये आघाडी झाली आणि या आघाडीची पार्श्वभूमी आणि संपूर्ण प्रसार माध्यमांना या आघाडीचं आपला हेतू सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या वेळेला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येणार त्यांनाही आपण संबोधन करावं यासाठी हा जो मेळावा आयोजित केला या मेळाव्याचे प्रमुख छत्रपती शाहू आघाडीचे प्रमुख राजे समरसिंह गाडगे आज मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित कागलचे ज्युनियर सरकार अखिलेश राजे गाडगे रणजित पाटील आपल्या नगरीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सभागती सविताताई प्रताप मानेवहिनी मुरगुड नगरीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सभागती जमादार वहिनी आज छाननी करून पात्र झालेले दोन्ही आघाडीचे आणि मुरगुडचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व्यासपीठावर सर्व दोन्ही गटाचे प्रमुख पदाधिकारी तर सगळ्यांची नावं घेण्यामध्ये मला वेळ जाईल। सर्व या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो वाटते अनेक वक्त्यांनी आपल्या या झालेल्या आघाडीची माहिती आपल्या भाषणामधून दिलेली आहे। त्याचा उल्लेख समरसिंह गाडगे यांनी केला की अचानकपणानं आणि अनपेक्षितपणानं रविवारी रात्री वरिष्ठांच्याकडे बैठक झाली आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे या कागद तालुक्याचा संघर्ष संपावा आणि जिल्ह्याच्या या राजकारणामध्ये महत्वपूर्ण भूमिका आम्ही दोघांनी निभवावी यासाठी जो निर्णय घेतला तो आम्ही दोघांनी शिरसावंत मांडला आणि आज आपल्या समोर येत असताना आज दोन्ही आघाडीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आणि दोन्ही गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार घेऊन आज आपल्या समोर आम्ही आलेलो आहोत। वास्तविक आज छाननी झालेली आहे। 2 दिवस मी मुंबईमध्ये होतो, अनेक लोकांचे फोन आलेले होते आणि त्याचा उल्लेख राजेंनी केला आणि मी या निमित्ताने करतो। आता हा मेळावा झाल्याबरोबर सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये ज्यांनी आपल्यासाठी उमेदवारी परत घेतलेली आहे त्यांना भेटावं, ते नाराजी असतील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावं, ते कडवट भूमिकेत जर असतील तर तात्काळ आम्हाला त्याची कल्पना द्यावी, त्यांना आम्हाला भेटवावं, आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जावं आणि या 2 दिवसामध्ये या सगळ्या नाराज लोकांना मी विनंती करतो की त्यांनी आपली उमेदवारी अर्ज परत घेऊन या आपल्या या विकासाच्या रथयात्रेमध्ये सामील व्हावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो। आता याचा उल्लेख समरसिंह गाडगे यांनी केला की खरोखरच ही युती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील, अनेकांनी आपली भाषणं एकमेकांच्या विरोधी केलेली आहेत, आपण अनेक प्रकारचे अनेक संघर्ष केलेले आहेत आणि त्याचा परिणाम या निवडणुकीवर आपण न होऊ देता समाज माध्यमामध्ये अशा प्रकारची मुद्दामरित्या आमची भाषणं प्रसारित करणं, कारण या गेल्या 10 वर्षामध्ये मी असेल किंवा समरसिंह गाडगे असतील किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी हातचं राखून काही ठेवलेलं नव्हतं, भाषणात मी ठेवलेलं नव्हतं आणि कशातही कमी पडलो नव्हतो। त्यामुळे जुनी व्हायरल क्लिप्स करण्याची अनेकांना सवय असते, त्यापासून सावध राहा आणि आजची जी आमची दोघांची भाषणं आहेत ती व्हायरल करा आणि ते सगळं विसरून
झालं गेलं ते गंगेला अर्पण करून आज पुन्हा नव्यानं आपण या विजेचा आज रथ घेऊन आज जनतेसमोर जातोय. आज मी G24 मला एक क्लिप दाखवली की मी आणि राजे मिठी मारतो. आता माझी मिठी कशी मी इन्शेटकडे दाखवला. मग मी सहज त्या पत्रकाराला विचारलं, बाबा हे कुठं ते AI मुळे केले म्हणजे AI जे तंत्रज्ञान आहे हे काय करू शकतं हे निवडणुकीत तुम्हाला खरं वाटायचं ते. म्हणजे मिठी आता आम्ही मारू, परंतु अशा गोष्टी काय दाखवत होते त्या ह्याच्यामध्ये. तर माझं काय मत आहे की अशा पद्धतीचा गैरप्रचार, अशा प्रकारची प्रक्षोभक काहीतरी कृती दाखवून आपला जो लोकांचा जो गैरसमज आहे तो करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल, त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे. आता 4.5 वर्ष प्रशासक आहे, इथं 4.5 वर्षात नगरसेवक नव्हता, त्यामुळं आपली फार मोठी काहीतरी अडचण झालेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं आता नुकसान झालेलं आहे असं काय मानून घेण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं ही 5 वर्षापूर्वी निवडणूक झाली असती तर 50% गर्दी कमी झाली असती. अनेक जण त्या मांडवाखालनं घाटी गेले असते, अनेक जण पडले असते, विजयी झाले असते. एकदा संधी मिळाली म्हणजे आम्हाला सांगितलं आलं असतं तुला गेल्या वेळेस संधी दिली, पडला तर तू निवडून देते असं सांगता आलं असतं. पण तो दुर्दैवाने झालं नाही. जे वयात आलेला नव्हता तो वयात 4-4.5 वर्षात आला, तो नवीन उत्सुक झाला आणि त्याला आमची अडचण करून ठेवली. फॉर्म किती भरावे त्याला काही सुमारच राहिला नाही. नगरसेवक झाला म्हणजे जणू काय आता माझ्या आयुष्याचं कल्याण झालं हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. आणि मला जनतेची सेवा करायची आहे, या शहराचा विकास करायचा आहे, यासाठी या प्रक्रियेमध्ये जातोय ही भावना प्रत्येकानं आपापल्या लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मला वाटते जे खरोखरच कार्यकर्ते अन्याय झाले असतील त्यांची आम्ही माफी मागू. ज्यांना खरोखरच काय नुकसान झालं असेल त्याची आम्ही नुकसान पाहिजे करू. कारण अशी परिस्थिती आपल्या समोर आली आणि आम्ही दोघं ते सांगायला आलो की काही जण विधानसभेच्या पूर्वी त्याच्या विधानसभेच्या पूर्वी आमच्या गटातून तिकडे गेलेले होते, तिकडून इकडे आलेले होते, सासूसाठी वाटणी केली, सासू झाली वाटणीला, असं अनेकांचा संभ्रम होण्याची शक्यता आहे. आणि हे सत्य आहे, माझ्यासोबत दिसतंय तिचे. त्याची आता काही मानण्याची आवश्यकता नाही. सासू सुद्धा कधी बहू थी. त्यामुळे आपण अतिशय प्रेमानं राहू, संघर्ष आपण विसरून जाऊ. तर ज्या घटना घडल्या त्या विधिलिखित होत्या आणि आता जे होणार आहे ते विधिलिखित आहे. जे होणार होतं ते आपण टाळू शकत नव्हतो आणि जे आता होणार आहे ते आपण टाळू शकणार नाही. आज आपली जबाबदारी आहे सगळं विसरून आपण पुन्हा या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख राजेंनी केला, मला वाटते प्रकाशरावनी केला, मला वाटते दीपक मगरनी केला की गाफील राहायचं नाही. सशाच्या शिकारीला सुद्धा AK-47 घेऊन जायला आणि म्हणून बाबा कोण तर राहिलेला आहे ह्याचं काय होतंय असं करत येतं की लोकांना घरी धरू नका, लोकांना घरी धरू नका, वाऱ्याला लाथा मारू नका. तर जनता ही जनता असते आणि म्हणून आपण जोपर्यंत त्याच्या हृदयात जाणार नाही, त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार नाही, त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणार नाही, तोपर्यंत त्यांना सुद्धा ते संधीची वाट पाहत असतात. आणि ही संधीची वाट ही या दोघांच्या आघाडीमुळं आपल्या शहराच्या विकासासाठी आहे, या तालुक्याच्या आणि शहराच्या जनतेच्या भल्यासाठी आहे, कल्याणासाठी आहे. आणि ही भूमिका आपण सर्वांनी त्यांना पटवून देण्याची अपेक्षा आहे. म्हणून कालचा आपला असलेला शत्रुत्व आज विसरला पाहिजे. कारण कृष्णात पाटील मला एका बाजूला जसे बापू इथं बसलेले आहे, मी दोघांची नावं का घेतली की प्रमुख म्हणून घेतली. अनेक चेहरे असे आहेत, मला वाटते आज विसरलं पाहिजे. आणि जसं AI मध्ये माहिती आणि त्यांनी मिठी मारली तशा तुम्ही आता मिठ्या मारल्या पाहिजे आणि या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. बंधूंनो, उद्या सकाळी आपण उमेदवारांची एक बैठक घेणार आहोत. त्याआधी आता गेल्याबरोबर सकाळपासून आपण छाननीमध्ये थकला असाल तरी सुद्धा कंटाळ न करता जे उमेदवार आता राहिले असतील त्यांच्या घरी जावा, त्यांच्या पाया पडा, त्यांची माफी मागा, त्यांना विश्वास द्या आणि त्यांना ताबडतोबीनं तसा एक अहवाल तयार करून
उद्या सकाळच्या बैठकीमध्ये आम्ही जागा करू, दोघं जण हे करू आणि आपण त्या पद्धतीने उद्या करू. प्रचाराचं चांगलं नियोजन करू आणि या नियोजनामध्ये आपण बारीक सारीक सुद्धा गोष्टी आपण यामधून सुटणार नाहीत याची सुद्धा खबरदारी या निवडणुकीमध्ये घेऊ. आणि निवडणुकीमध्ये आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स करून चालणार नाही, लोकांना घरी करून चालणार नाही. आणि ती लोकांची जी मतं आहेत मी जनतेला सांगेन की हात जोडून आम्ही 10 वर्ष विरोधक होतो, 10 वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे, एकमेकाची अनेकांनी डोकी फोडलेली आहेत, त्या सर्वांची आम्ही मनापासून माफी मागतो. तर अनपेक्षितपणानं ही आघाडी काल झाली, आपल्याला सल्लामसलत करता आली नाही. वरिष्ठांच्या निर्णयामुळे आमचा नाईलाज झाला आणि या तालुक्याच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपण हातात घालून भविष्यामध्ये काम करूया ही अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. मी एकटा आलो नाही, युगाची साथ आहे, सावध असा ही तर तुफानाची सुरुवात आहे. अजून दूरवर चिंतित आमचे, अजून जायचे पुढे, पुन्हा नमू वादळवाले, पुन्हा उभारू शुभ्र शिडे. ही फक्त युती नाही, ही विकासाची गती आहे. हे फक्त एकत्र येणे नाही, ही जनविकासाची प्रगती आहे. आणि एकत्र आम्ही आलेलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी अशा पद्धतीच्या भावना मी व्यक्त करतो. आणि जाता जाता एक किस्सा सांगून माझं भाषण संपवणार आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एका मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना विचारलं की साहेब, बुधवारी ही आरक्षणाची तारीख सुप्रीम कोर्टाने ठेवलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने काही ताशेरे मारलेले आहेत की 50% पेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे निवडणुकीला स्थगिती द्यावी अशा प्रकारची याचिका आहे. आता यामध्ये ज्या वेळा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नोटीस काढतं त्यावेळेला ते गांभीर्यानं घ्यायला लागतं, कारण त्यावेळेला निवडणुका आहेत. आपलं निवडणुका या आता ही स्टेज नाही म्हणून ते फेटाळत असते, परंतु सुप्रीम कोर्टाने फेटाळलं नाही. ज्या सर्वोच्च न्यायालयानेच हा निर्णय दिला होता की 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका संपवा आणि ही तुम्ही आरक्षणाची प्रक्रिया राबवा, तेच उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालय म्हणतंय की आम्ही जे सांगितलं होतं याचा चुकीचा अर्थ तुम्ही लावलेला आहे. त्याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं 50% पेक्षा जास्त आरक्षण करायचं नाही असा आदेश दिला असताना सुद्धा या घटना घडलेल्या आहेत. मग विचारलं त्या मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांना, साहेब काय होईल? तर मुख्यमंत्री महोदय दोन्ही म्हणाले ते दोन्ही होईल, कदाचित निवडणुका सुद्धा थांबतील, पण तो कागदमध्ये झालेली आघाडी थांबणार नाही, ती चालू राहील असं मंत्रिमंडळात कोण म्हणालं? मुख्यमंत्री म्हणाले. तरी आपण अशी आघाडी चालू एवढा विश्वास कदाचित निवडणुका जरी थांबल्या तरी आपण आघाडी विसरायची नाही आणि ही आघाडी घेऊन पुढे जायचा एवढं या निमित्ताने सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.